परिणाम तर सर्वसामान्यावर होतो, श्रीमंत लोकांवर थोडी होतो. त्याच्याकडे आता हे मोदीचं टक्कर दिसतोय काहीतरी उलटा पालटा. मोदी बद्दल तर सर्व आम्ही नाराजच आहे. या सरकारनं फक्त घरं भरायचं काम केलेलं आहे. पुरा भ्रष्टाचार चालू आहे हो साहेब, पुरा भ्रष्टाचार चालू आहे. कामधंदे करायचे नाही, घरी बसायचा का बिगर उपाशी झोपायचं घरात. ₹3.14 पेट्रोलचे दर वाढलेले, याचा परिणाम कसा झाला? परिणाम तर सर्वसामान्यावर होतो, श्रीमंत लोकांवर थोडी होतो. राजकारणी लोकांवर, नोकरीवाल्यांवर नाही होत. सर्वसामान्य कामगार आणि छोटे मोठे भाजी विक्रेते यांच्यावरती होतो. त्याच्यामुळे थोडी परेशानी तर होतीच सगळ्यांना. काय वाटतं वाढलेल्या दराबद्दल? थोडेफार कमी व्हायला पाहिजे, गव्हर्नमेंटने करायला पाहिजे, काहीतरी तरतूद करायला पाहिजे, सबसिडी वगैरे कमी करायला पाहिजे त्याच्यावरती, जेणेकरून सर्वसामान्य आपलं हे करते, दैनंदिन जीवनामध्ये आपलं हे राहील, समाधानी राहील. 4-5 दिवसापूर्वी पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं की पेट्रोल डिझेल जपून वापरा, आवश्यक तिथे जाणं टाळा म्हणून. ते तर सगळेच करतात ना, कारण जे आता ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, जे मोठे लोक आहे, ज्यांना नंबर 2ची कमाई असते, तेच लोक हे करतात. सर्वसामान्य माणूस कष्ट करून कुठे पेट्रोल टाकणार आहे? पेट्रोल तर टाकणार नाही आणि कुठे जाणारही नाही कामाच्या व्यतिरिक्त, कारण त्यांना फक्त कामालाच जावं लागतं. श्रीमंत लोक फिरायला जातात, फंक्शनला जातात, याला जातात, त्याला जातात, शौक पाण्यासाठी इकडे तिकडे फिरतात. अपेक्षा काय, आता जे गव्हर्नमेंट ठरवतील ते. आता त्यांच्यापेक्षा आपण तर हुशार नाहीये किंवा त्यांच्यापेक्षा विचारवंत पण आपण नाहीये, आणि सर्वसामान्याचं कुणी ऐकणार पण नाहीये. आपण काही हे करू शकत नाही त्याबद्दल. याच्याकडे तर खूप गंभीर प्रश्न आहे राव. आम्ही तर मोलमजूर करणारे लोक आहे. दररोज आम्हाला 100-50 टाकावं लागतं. मग इथं काही कळत नाही. हे म्हणजे एवढं वाढलं तेवढं वाढलं, हे असं कसं काय चालायचं? म्हणजे समस्या खूप गंभीर आहे. आता रोज तर लोक 100-200 भरू शकत नाही. 50 रुपयाचं आम्ही भरतो, त्याच्यात 40च भेटतं. त्याच्यात म्हणजे हे भाव वाढला, तो भाव वाढला. आता जगायचं तर कसं जगायचं? गॅस कमी वापरा म्हणतात, खाद्यतेल कमी वापरा म्हणतात. हो, पुढे दौरे बघू आपण तर जातच नाही कुठं. लग्न कार्य टाळा. हो, बरोबर आहे की नाही? आता खाद्यतेलाचा प्रश्न आला नाही, येतच आहे ना. दैनंदिन जीवनामध्ये पेट्रोल लागतात. मग हे म्हणजे 50 रुपयाचंच आहे. एक 8 रुपये काहीतरी झाले म्हणजे 17 ते 100 किती? ₹3.14 वाढलं. ₹3.14 आजपासूनच वाढलं. त्याच्या अगोदर 17 रुपये काहीतरी होतं. 107 रुपये काहीतरी आहे ना, 105 रुपये, 7 पैसे काहीतरी होतं. आता दिवसांदिवस असंच राहणार आहे का काय? मग कसं बघताय याकडे? ह्याच्याकडे आता हे मोदीचं टक्कर दिसतोय काहीतरी उलटा पालटा. मोदी बद्दल तर सर्व आम्ही नाराजच आहे. तो बाहेरचे दौरे मारतो आणि इकडे लोकांना घुमितो. झळ बसणार आहे सामान्य व्यक्तींना खरं तर या दरवाढीमुळे. कारण की पहिले जरा कमी होतं, पण आता जरा वाढले असल्या कारणामुळे थोडंसं आता सामान्य माणसांना सुद्धा याची झळ बसणार आहे आणि त्यांचं आर्थिक बजेट पूर्ण होण्याची शक्यता आहे. काय वाटतं, जर राष्ट्रीय दर वाढत राहिले आता शक्य म्हणजे साहजिकच आहे, दरवाढीमुळे जाण्याचे प्रॉब्लेम तर होतीलच. कारण की पेट्रोल जर नसलं तर मग रिक्षाने जायची वेळ येईल, पण मग रिक्षाचे भाडेवाढ सुद्धा होतीलच, कारण की पेट्रोल त्यांना पण लागतंय. त्याच्यामुळे सगळ्यांचीच पंचायत होईल. नहीं, पहले महंगाई जोरों पे है, परेशान है आम जनता, तो बुरा हाल है एकदम. बहुत बेकार कंडीशन है पब्लिक. इस महंगाई को खत्म होना, कम होना दर तो वो बढ़ रहे उल्टा हो. पहले बहुत मार है, हर चीज की मार है चौ तरफ. महिने का दर कैसा है? महीने का जो बड़ी है तो उसका असर नहीं, बहुत बुरा इफेक्ट गिर रहा है उस पर. आम जनता तो बिल्कुल परेशान है उस पर. मिडिल क्लास पब्लिक का जीना मुश्किल हो गया. बहुत बुरी बात हो गई. या सरकारला कळायला पाहिजे, मोदी साहेबाला कळायला पाहिजे ना, एवढा भावते ना वाढवलं नाही पाहिजे. हो ना, सगळे मूळ गरीब लोक आहे.
कमवून खाणारे लोक आहे, शेतकरी लोक आहेत, असं नाही केलं पाहिजे. त्यांना फक्त त्यांचे घरं भरायचं काम केलेलं आहे त्या सरकारनं फक्त घरं भरायचं काम केलेलं आहे. पुरं भ्रष्टाचार चालू आहे हो साहेब, पुरं भ्ष्टाचार चालू आहे. अरे काय रेट वाढले, गरीब माणसाला कसं करायचं, गाड्या उभ्या करून ठेवा का, कसं काय व्हायचं साहेब हे? हा, गरीब माणसाला काय करायचं, काम धंदे नाही येत तर कसं काय व्हायचं? बघा आता सरकारला सांगा काय आहे काय नाही, गरीबाचं मोठे लोक टाकता. बघा काय करायचं तर 3 रुपये वाढले. बाहेर फिरे टाळाव ना, हा बाहेर फिरे टाळायचं, काय म्हणलं? बाहेर फिरे टाळायचं ना, हो ना, तेच ना. बाहेर गेली फिरवली ते टाळायचं, घरी बसायचं. काम धंदे करायचे नाही, घरी बसायचं का, बिगर उपाशी झोपायचं घरात, काय करा? मग बघा सरकारला म्हणा करा बाबा गरीबासाठी काहीतरी. वाढीत राहिले रेट तर काय करा, गॅसची किंमत गेली कुठं 1000 आणि 2000.